संदर्भात अपडेट देण्यात आले होते आणि ते अपडेट असे होते की यावेळेस जे काही महसूल मंडळांमध्ये दुष्काळ पडला होता, जवळपास 1021 महसूल मंडळांमध्ये खूप दुष्काळ पडला आणि या दुष्काळाच्या परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी त्यावेळेस दौरा केला आणि दौरा करून त्यावेळेस राज्य शासनाकडून असे निर्देश देण्यात आले होते, जे काही बँकांना असे निर्देश देण्यात आले की शेतकऱ्यांच्या नावावर जर 1,00,000 2,00,000पर्यंत जे काही पीक कर्ज आहे त्याची वसुली न करता त्याचं पुनर्गठन करा. आणि म्हणजेच याचा अर्थ असा की त्या शेतकऱ्यांना आधीचं कर्ज तर आहेच, पण दुसरं कर्जसुद्धा अशा शेतकऱ्यांना द्या. मग अशामध्ये कुठले जिल्हे याच्यामध्ये पात्र होते ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया. याच्यामध्ये कशी प्रोसेस होती, काय आहे आणि कसं आता शेतकऱ्यांना याचा फायदा होणार आहे, ते सगळं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत बघा, कुठे स्किप करू नका. अत्यंत महत्त्वाची माहिती नक्कीच मिळणार आहे. बघा, याच्यामध्ये जे काही जिल्हे होते ते जिल्ह्यानुसार म्हणजे आपण आता सुरुवातीला एक ओव्हरव्ह्यू म्हणून ते महसूल मंडळे जाणून घेऊया. लातूर जिल्ह्यामध्ये 45 महसूल मंडळे होती, वर्धा जिल्ह्यामध्ये 12 महसूल मंडळे होती, सोलापूर जिल्ह्यामध्ये 46 महसूल मंडळे होती, तर हिंगोली जिल्ह्यामध्ये 17 महसूल मंडळे होती. त्याच्यानंतर परभणी जिल्ह्यामध्ये 39 महसूल मंडळे होती, पुणे जिल्ह्यात 40 महसूल मंडळे होती, बीड जिल्ह्यात 54 महसूल मंडळे होती, बुलढाणा जिल्ह्यात 81 महसूल मंडळे होती, तर भंडारा 1 आणि यवतमाळ 18 अशी महसूल मंडळे होती. त्याच्यानंतर नांदेडमध्ये 21 महसूल मंडळे पात्र झाली होती, जालना जिल्ह्यात 17 महसूल मंडळे पात्र झाली होती, धुळे जिल्ह्यात 28 महसूल मंडळे पात्र झाली होती, अकोला जिल्ह्यात 48 महसूल मंडळे पात्र झाली होती. नंतर अमरावती 91 महसूल मंडळे पात्र झाली होती, अहमदनगर 90 होते, चंद्रपूरमध्ये 3 होते, कोल्हापूरमध्ये 12 होते, उस्मानाबाद म्हणजेच धाराशिवमध्ये 30 महसूल मंडळे, तर छत्रपती संभाजीनगरमध्ये 51 महसूल मंडळे, जळगावमध्ये 68 महसूल मंडळे, नांदेड 51, नंदुरबार 13 महसूल मंडळे, नागपूर 11 महसूल मंडळे, नाशिक 51 महसूल मंडळे, परभणी 39, पुणे 40. तर अशी ही जी महसूल मंडळे आहेत, या महसूल मंडळात दुष्काळ घोषित झाला होता आणि याच्यातले जे काही शेतकऱ्यांवर पीक कर्ज होतं, आता याच्यामध्ये पण ट्विस्ट आहे मित्रांनो. हे तर पुनर्गठन तुम्हाला मिळणारच आहे, बट याच्यामध्ये जे काही व्याज लागणार होतं तुमचं पीक कर्जावरचं, ते व्याज देखील सरकारने तुम्हाला माफ केलेलं होतं. याच्यासाठी GR देखील आला होता आणि त्या GRचाच फायदा घेऊन आपल्याला आपलं जे पीक कर्ज होतं ते पुनर्गठन करून घ्यायचं होतं. तर याच्यामध्ये जे काही बँक शेतकऱ्यांना, मग ते जे काही नॅशनलाइज बँक शेतकऱ्यांना कर्ज पुरवठा करतात, HDFC, SBI किंवा महाराष्ट्र JDCC, हे जे काही सगळे बँक्स आहेत, इतर सगळे काही बँक हे शेतकऱ्यांना कर्ज पुरवतो आणि त्या शेतकऱ्यांना या बँकांना निर्देश देण्यात आले होते, त्यांचं तुम्ही पुनर्गठन करा. याचा नक्कीच फायदा घ्या आणि पैसे मिळवून घ्या. चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.